राज्यातील महायुती सरकारने 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही योजना सुरू केली आहे। या योजनेसाठी उत्पन्न दाखला आणि रहिवासी दाखला ही दोन महत्त्वाची कागदपत्रे द्यायची होती, पण रहिवासी दाखला काढण्यासाठी बऱ्याच अडचणी येत असल्याचे समोर आले। अनेकांची कागदपत्रे उपलब्ध नव्हती, त्यामुळे दाखले काढता येत नव्हते। हा विषय राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा चर्चेचा ठरला। राज्यात सुरू असलेला गोंधळ पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी तातडीने मोठी घोषणा केली। रहिवासी आणि उत्पन्न दाखल्याची गरज नाही, त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे आधार कार्ड, 15 वर्षांपूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड हे ग्राह्य धरले जाणार आहे। त्याचबरोबर 60 वयोगट रद्द करून 65 वयोगट करणार असल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे। मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने सर्वच भगिनी आनंदल्या आहेत। एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांचे बंधू यांना रडू कोसळल्याचे दिसत आहे। सध्या महाई सेवा केंद्रातून विविध दाखले काढले जातात। ते केंद्र चालवणाऱ्या पुरुषांनी हे दाखले काढण्यासाठी ऍडव्हान्स मध्ये प्रति दाखला 100 रुपये प्रमाणे एका केंद्राच्या चालकाने किमान 10,000 पेक्षा जास्त रुपये स्वतःकडे घेऊन ठेवल्याचे दिसून आले। परंतु मुख्यमंत्र्यांनी उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याची अट रद्द केल्याने आणि त्याला पर्याय दिल्याने केंद्र चालकांना रडू कोसळल्याचे मजेशीर चित्र पाहायला मिळाले। मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना मोठी गिफ्ट दिली, पण आता त्यांचे लाडके भाऊ यांच्यासाठी कोणती योजना राबवणार का, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।